राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 13 ऑगस्ट या दिवशीचं चिंतन. आत्म्याच्या अधिष्ठानावर शरीर यंत्रणा आहे. मानवी काय किंवा दुसरं कुठलं काय, शरीर हे एक फार अद्भुत यंत्र आहे जे स्वतःची ऊर्जा स्वतःच तयार करून घेतं. त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे अन्न आणि ऑक्सिजन वगैरे ते स्वतःच घेतं असं आपण समजतो. पण चैतन्याविना शरीर काही करू शकत नाही. एखादं फार गुंतागुंतीचं यंत्र आहे, खूप मोठं आणि अवघड असं कामही त्याच्यामार्फत करून घेता येईल अशी त्याची रचना आहे. पण त्याला जर ऊर्जा किंवा चालवण्यासाठी लागणारी शक्ती नसेल, चालक नसेल तर ते व्यर्थ आहे. त्याची किंमत शून्यच म्हणावी लागेल. म्हणून शरीराकडून हवं ते कार्य करून घेण्यासाठी काहीतरी ऊर्जेचं अधिष्ठान लागतं. ती ऊर्जा म्हणजेच आत्मा किंवा चैतन्य. परमपूज्य दादा म्हणत असत त्याप्रमाणे जड आणि चैतन्य यांची सांगड घातल्याशिवाय व्यवहार होतच नाही. आत्म्याला चैतन्याला तहान लागली तर शरीर उठवून पाण्यापर्यंत न्यायला पाहिजे आणि तोंड उघडून पाणी प्यायला पाहिजे. ते शक्य नसेल तर सर्व व्यर्थ आहे. आत्म्याच्या प्राणशक्तीच्या अधिष्ठानावर शरीर यंत्रणा चालते. परमपूज्य दादा म्हणायचे त्याप्रमाणे बाहेरची हवा आत ओढून घ्यायला आतमध्ये काय मोटार वगैरे बसवलेली नाही. प्राणशक्तीच्या हालचालीवर श्वसनाचा दांडा चालतो. काय गेलं म्हणजे शरीराची हालचाल बंद होते हे कळलं पाहिजे. चैतन्य निघून गेल्यावर ते निष्प्राण होतं. त्यावेळेला बाहेरची हवा काही संपलेली नसते, पण ती आत घेतली जाऊ शकत नाही, कारण ती ओढून घेण्यासाठी लागणारी प्राणशक्ती, आत्म्याचं अस्तित्व शरीरातून निघून गेलेलं असतं. म्हणून शरीर कितीही सुदृढ, निरोगी, सुंदर असलं तरी ते स्वस्थ असून त्याच्यामार्फत कार्य होण्यासाठी आत्म्याचं अस्तित्व, अधिष्ठान आवश्यक आहे. मनःषष्ठान इंद्रियाणी प्रकृतिस्थानी कर्षति. जो परमेश्वर वैश्वानर रूपानं शरीरात राहून सर्व सांभाळतो, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः, हाच आत्मा ज्याच्या अधिष्ठानावर शरीराचे व्यवहार चालू शकतात. ते नसेल तर शरीर निर्जीव, निष्प्राण असतं, काही करू शकत नाही. हे आत्म्याचं अस्तित्व जाणणं, त्याचं अखंड अनुसंधान राखणं आणि त्याच्या स्वरूपाचं ज्ञान होणं हीच परमार्थाची कृतकृत्यता. ती साधण्यासाठी साधन हवं आणि ते गुरुकृपेनं साध्य होतं. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.